लालबागचा राजा तर बघायला भेटते, लालबागचा राजा. तर लालबागची राजाची जी मूर्ती आहे दगडूशेठ हलवाई, ही आपल्याला गणपती बाप्पाची तर मूर्ती तर बघायला भेटते. हे सगळे आपल्याला 2 फुटी गणपती बाप्पा इथं बघायला भेटतात. 2 फुटी आपल्याला इथं 9,000पर्यंत ते अवेलेबल आहेत. एकदम जो कलर लालबागच्या राजाच्या याच्यामध्ये जो बॉडी कलर वगैरे होता ना, सेम टू सेम आपल्याला इथं बघायला भेटते. तिन्ही मूर्ती आपल्याला लालबागच्या राजाची बघायला भेटते. हे सगळे लालबागच्या राजाची आहे. तर कसं काय मित्रांनो, आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मजेत असलंच पाहिजे, कारण की तुम्ही आपला व्लॉग बघता त्याचा नाव आहे नित्यरंग. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत पेन अमरापूरमध्ये. म्हणजे आपली सिरीज चालली, जसं की तुम्हाला माहितीच आहे आपली गणपती बाप्पाची पूर्ण सिरीज चाललेली आहे पेन अमरापूरची. त्याच्या एका ह्याच्यामध्ये आपण वर्कशॉपमध्ये आलेलो आहोत. म्हणजे नाव आहे आपलं आशीर्वाद आर्ट्स. तर आपल्याला मस्तपैकी कमेंट केलेले पोरांनी की आशीर्वाद आर्ट्समध्ये व्हिजिट द्या. तर आपण त्या आशीर्वाद आर्ट्समध्ये आलेलो आहोत. तर मित्रांनो, माझ्या मागं बघा, आपल्याला जे एंट्री आहे त्या एंट्रीलाच आपल्याला इथं सगळे एवढ्या मोठे मोठे भव्य आपल्याला इथं मूर्त्या इथं बघायला भेटतात. हे सगळे 5-5, 6-6 फुटाच्या आपल्याला इथं मूर्त्या बघायला भेटतात. हे बघा. तर मित्रांनो, आपण त्याच कारखान्यामध्ये आलो, ज्या कारखान्याच्या मूर्त्या खूप अशा म्हणजे आपल्या इंडियाभर, आउट ऑफ कंट्री वगैरे सगळं जातात. तर मित्रांनो, व्लॉगमध्ये नवीन असाल तर आताच लाईक करा आणि आताच सबस्क्राईब करून ठेवा. गणपती बाप्पा मोरे कमेंट करा, अजिबात विसरू नका. तर चला सुरुवात करू आपल्या ब्लॉगला. तर चला, आपण त्या आशीर्वाद आर्ट्समध्ये आलेलो. बघा कसली मोठी आपल्या इथं मूर्ती वगैरे इथं बघायला भेटते. आणि हे बघा, हे सगळं आपल्याला कारखानाचा फुल झालेला आहे. तर अजून तर काहीच नाही, अजून तर खूप दिवस वापरले यासाठी बाकी आहेत. तर तरी पण हा कारखाना फुल भरलेला आहे. म्हणजे इथं खूप लोकांची गर्दी असते. खूप फेमस कारखाना आहे मित्रांनो. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो, की या कारखान्यात म्हणजे कोणत्या पण मूर्तीमध्ये तुम्ही एकदा असं निरखून बघितलं ना, तर मग याच्या बाप्पाची आखणी थोडीशी युनिक प्रकारची असते. याच्यामध्ये असं वाटतं की बाप्पाच्या याच्या डोळ्यामध्ये लेन्स बसवले, पण लेन्स नाही, खरं तर हे सगळं आखणीचं कमाल आहे. तर ते तुम्हाला दाखवतो. चला आपण ब्लॉग आता पुढे घेऊया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले तर हे बघा, आपल्या इथं बालरूपी तर गणपती बाप्पा इथं बघायला भेटते. हे सगळ्या मूर्ती इथं बघायला भेटतात. आणि मित्रांनो, 2 फुटाच्या त्या मूर्त्या आहेत ना इथं, हे आपल्याला इथं 9,000पर्यंत बघायला भेटते. बघा आपल्याला बालरूपी, जसं की तुम्हाला बोललेलं बघा, डोळ्याची आखणी बघा. तर हे आपल्याला हे बघा, हे सगळे आपल्या गणपती बाप्पा इथं बघायला भेटतात. हे आपल्याला 2.5 फुटी गणपती बाप्पाची मूर्ती आहे. ही 2.5 फुटी गणपती बाप्पाची मूर्ती आहे. तर ही आपल्याला 12,000पर्यंत इथं बघायला भेटते. म्हणजे विथ वर्किंग वगैरे जे असेल ते बघा. मूर्ती फक्त बघा, असं आपल्याला इथं युनिक कलर इथं आपल्याला बघायला भेटतात मूर्त्यांमध्ये. हे आपल्याला 2 फुटीची मूर्ती आहेत. तर मित्रांनो, इथं 2 फुटीची गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला इथं 9,000ला बघायला भेटते. आणि जी आपली 2.5 फुटी गणपती बाप्पाची मूर्ती आहे, जी आपल्याला 11,000 इथं 11,000पर्यंत बघायला भेटते. आणि 3 फुटीची गणपती बाप्पाची मूर्ती आहे, ती आपल्याला 15पर्यंत भेटते. तर हे बघा, हे सगळे आपल्याला इथं 2 फुटी गणपती बाप्पाची इथं मूर्ती इथं बघायला भेटते. हे जर आपण खाली जरी आलो, तर खाली जरी आपल्याला इथं बघा कसली सुंदर इथं लालबागची राजाची मूर्ती इथं बघायला भेटते. मित्रांनो, फक्त तुम्ही डोळ्याकडे बघा बाप्पाच्या, कसली सुंदर इथं आखणी केलेली आहे. खूप सुंदर आपल्याला इथं असे बारीक मूर्ती इथं बघायला भेटणार. 1.5 ते 2 फुटी आपल्याला इथं अवेलेबल आहेत बघा. तर मित्रांनो, इथं बघा मूर्तीची फक्त आखणी बघा आणि त्याचं नाम बघा आणि त्याचं कलर कॉम्बिनेशन बघा. ही आपल्याला मूर्ती 3 फुटी इथं बघायला भेटते. या सगळ्या मूर्ती आपल्याला 3 फुटीची इथं बघायला भेटते. हे सगळे आपल्याला 15,000पर्यंत इथं बघायला भेटतं बघा मित्रांनो. खूप सुंदर इथं बघायला भेटतं मित्रांनो आपल्याला. खूप सुंदर. या बघा, त्याच्या साईडला आपल्याला लालबागचा राजा इथं बघायला भेटतं. लालबागचा राजा, तर लालबागची राजाची जी मूर्ती आहे ही आपल्याला सेम टू सेम आपल्याला खरोखर जो लालबागचा राजा तो त्यासारखी मूर्ती इथं बघायला भेटते. त्याची जी प्रबल वगैरे आहे ना, ते आपल्याला गेल्या वर्षीची बघायला भेटते. प्रबल जी या टाईपमध्ये बनवली गेलेली होती. सेम टू सेम लालबागचा राजा मित्रांनो बघा. सेम टू सेम लालबागचा राजा इथं बघा. ही पण आपल्याला 15,000पर्यंत इथं अवेलेबल आहे. आणि त्याच्या साईडला जर आपण बघितलं गेलं तर आपल्याला इथं दगडूशेठ हलवाई ही आपल्याला गणपती बाप्पाची इथं मूर्ती इथं बघायला भेटते मित्रांनो. तर हे बघा मित्रांनो, फक्त तुम्ही डोळ्याची आखणी बघा आणि बॉडी कलर बघा, किती आपल्याला सुंदर इथं बघायला भेटते. एकदम असा बघा, जर आता धोतर वगैरे असे शॉल टाईप निसवले गेलेले, खूप सुंदर. आणि सगळीकडं आपल्याला डायमंड सगळे लागलेले इथं बघायला भेटतं बघा मित्रांनो. खूप सुंदर. आणि जस्ट त्याच्या साईडला आपल्याला इथं अजून एक गणपती बाप्पा इथं बघायला भेटतं आहे मित्रांनो. फक्त डोळ्याची आखणी बघा, सगळी गेम इथं आखणीवर आहे. आणि आखणीची जास्त प्राईज इथं बघितलं जाते. तर बघा, खूप सुंदर आपल्याला इथं बघायला भेटतं आहे.
तर मित्रांनो ही जी मूर्ती आहे ना, याच मूर्तीसारखं सेम आपल्याला इथं बाप्पाचं इथं रूप बघायला भेटतं मित्रांनो. मूर्ती तर सेम आहे, फक्त कलर कॉम्बिनेशन आणि मूर्ती थोडीशी डिझाईन चेंज इथं आपल्याला बघायला भेटते. तर ही पण आपल्याला 3 फुटी गणपती बाप्पा इथं बघायला भेटतं मित्रांनो. त्याची आपला कलर कॉम्बिनेशन बघा, डोळ्याची आखणी बघा आणि एकदम शांत मूर्ती वाटते, एकदम शांत. त्याच्या साईडला आलं तर आपल्याला इथं 2.5 फुटीचे गणपती बाप्पा बघायला भेटतं आणि हे पण आपल्याला 3 फुटी गणपती बाप्पा इथं बघायला भेटते. तर मित्रांनो फक्त मूर्ती बघा, मूर्तीचा हावभाव बघा आणि मूर्तीमध्ये ते इमोशन्स आहेत ते पण बघा. खूप सुंदर आपल्या इथं बघायला भेटतं बघा. आणि हातामध्ये 2 कमल देखील घेतले गेलेले आहेत असे नवीन टाईपचे. तर बघा खूप सुंदर हे सगळे आपल्या इथं बघा. ही मूर्ती सोडून बाकी सगळे आपल्याला इथं 3 फुटी इथं गणपती बाप्पा बघायला भेटते. ही जी लाईन आहे मित्रांनो ही थोडीशी युनिक आहे कारखान्यामध्ये. 3 फुटी गणपती बाप्पाची मूर्ती तर 15,000 रुपयेमध्ये भेटते आपल्याला अवेलेबल. या सगळ्या मूर्त्या मित्रांनो आपल्याला 15,000 इथं बघायला भेटते. आणि या सगळ्या जे आहेत त्या मूर्त्या हे सगळ्या आपल्याला 2 फुटी गणपती बाप्पा इथं बघायला भेटतात. 2 फुटी आपल्याला इथं 9,000पर्यंत त्या अवेलेबल आहेत. तर इथं बघा खूप सुंदर आपल्याला इथं मूर्ती इथं बघायला भेटतात मित्रांनो. तर ही जी मूर्ती आपल्याला एकदम ब्राह्मण रूपी एकदम शांत आपल्याला इथं बघायला भेटतं मित्रांनो. आता जी रिसेंट आपण जी मूर्ती बघितली यांच्या ह्याच्यामध्ये तर आपल्याला एक छोटीशी मूर्ती इथं बघायला भेटते, कलर कॉम्बिनेशन सेम. हे बघा खूप सुंदर आपल्या इथं सगळ्या डिझाईन्स वगैरे एकदम असा फेमस कारखाना आहे मित्रांनो. तर मित्रांनो हे बघा आपल्याला इथं 2.5 फुटाचे इथं गणपती बाप्पा बघायला भेटतात. 2 ते 2.5 फुट इथं सगळीकडे अवेलेबल आहेत. तर आतापर्यंत तुम्ही मूर्ती बघितल्या असाल तर त्या गोष्टीला लाईक करा ना. अजून आपण इथं मोठ्या मूर्ती इथं दाखवणार आहोत. तर त्या मूर्ती देखील तुम्हाला बघायला भेटणार आहेत. त्या मूर्ती या मूर्तीपेक्षा पण अजून उठवणार आहेत, म्हणजे एकदम असे देखणे मूर्ती तर बघायला भेटणार आहेत. तर त्या मूर्तीचे प्राईस पण खूप चांगले तर आपल्याला ज्या आपल्या किमतीमध्ये भेटून जाणार आहेत. तर मी तुम्हाला मित्रांनो परत सांगतो 2 फूटचे आपल्या मूर्ती आहेत ते 9,000ला आहेत. जे आपल्या 2.5 फुटी गणपती आहेत त्यांची प्राईस आपल्याला 11,000 बघायला भेटते. आणि जे 3 फुटी गणपती बाप्पाची मूर्ती आहे ती आपल्याला 15,000मध्ये बघायला भेटते. तर चला हे बघा सगळे तर गोष्टी इथं बघा. हे आता मूर्ती गणपती बाप्पाची रेडी होणार आहे. आता ती रेडी झाल्यानंतर खूप सुंदर इथं बघायला भेटणार इथं. तर मित्रांनो तुम्हाला एक या कारखान्यामध्ये सगळ्यात मला जी आवडली मूर्ती ना ती तुम्हाला दाखवतो. एवढी चांगली मूर्ती मित्रांनो आणि त्या मूर्तीला बघून मला एका मूर्तीची खूप आठवण आली. खूप सुंदर मूर्ती आहे मित्रांनो, खूप सुंदर मूर्ती तुम्हाला दाखवतो. जास्त वेळ न घालवता हे बघा. हे आपल्याला इथं लालबागच्या राजाची इथं मूर्ती बघायला भेटते. हुबेहूब सेम टू सेम आपल्याला इथं लालबागच्या राजाची मूर्ती इथं बघायला भेटते. तोच कलर जो जे फर्स्ट रिव्हील जे झालं ना आपली मूर्ती तोच कलर आणि सगळा जो प्रबल वगैरे ना तो सगळा आपल्याला इथं बघायला भेटते. आता जे आपण बघितली तिथं आतमध्ये ती पण मूर्ती सेमच होती पण ती थोडी छोटी होती. तर ही बघा आपल्याला 3.5 फुटी इथं गणपती बाप्पाची मूर्ती इथं बघायला भेटते. खूप सुंदर इथं आपल्याला बघायला भेटते मित्रांनो. एकदम जो कलर लालबागच्या राजाच्या याच्यामध्ये जो अंगाचा कलर बॉडी कलर वगैरे होता ना सेम टू सेम आपल्याला इथं बघायला भेटते. काहीच न बदल करता बघा कसली सुंदर इथं कला इथं दाखवली गेलेली आहे. बघा इथं मित्रांनो खूप सुंदर खूप सुंदर. बोला दादा तुमचं नाव सांगा. माझं नाव वैभव ठाकूर आणि आमच्या कारखान्याचं नाव आशीर्वाद आर्ट आहे. आणि आपल्या इथे किती साईज पासून कितीपर्यंत मूर्ती भेटते? आपल्याकडे 1.5 फुटापासून ते 6 फुटापर्यंत मूर्ती भेटते. आणि आपल्या इथे या मूर्तीच्या मागे तुमच्या दिसत आहेत किती फुटाची आहेत मूर्ती? ही 4 फुटाची दगडूशेठ हलवाई आहे हां. आणि ही मैसूरी टिटवाला पण 4 फुटाची. म्हणजे 4 फूट आहे का दोन्ही पण? हां, 4. आणि जी लालबागची राजाची मूर्ती आहे ती किती आहे? ही 3.5 फुटामध्ये आहे. ओके. आणि आपल्या इथे बुकिंग वगैरे कसं करायला लागतं? आपलं बुकिंग आहे ना आता ह्या 20 जुलैपर्यंत आपलं बुकिंग चालेल जास्तीत जास्त मोस्टली. आणि आपलं बुकिंग लवकर करायला लागतं नाही तर मग बुकिंग बंद होईल. आणि आपल्या मूर्ती बाहेर जातात का इथून असं आम्ही ऐकलं? बाहेर पण जातात, लंडनला वगैरे आपल्या मूर्त्या जातात. त्या अगोदरच त्यांचं होतं काम. आता फक्त आपल्या रिटेलवाल्यांचे बुकिंग होतं. ओके. ओके. जर तुमच्या इकडे असं होलसेल वगैरे ना चाललं का असं? चालतो ना, होलसेल पण चालतो का? होलसेल पण ओके चालतोय पण ते होलसेल फक्त जानेवारी ते फेब्रुवारीमध्येच बुकिंग करतात. ओके ओके. म्हणजे त्याच्यानंतर ना होत का? नंतर फक्त रिटेल जे आपले घरगुती मूर्ती वगैरे. आणि आपल्याकडं मूर्ती बुकिंग करायची असेल तुम्हाला आपल्या वर्कशॉपमध्ये येऊनच मूर्ती बुकिंग करायला लागेल. अच्छा ऑनलाईन वगैरे फोन नंबर वगैरे कॉल केला तर ना होत का नाही असं? ना, तुम्हाला इथून येऊन मूर्ती ओके 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 ठीक आहे चालेल थँक्यू. तर मित्रांनो जसं की दादाने आता चांगली इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर ही जी आपली मूर्ती आहे 3.5 फुटाची मूर्ती आहे. ही आपल्याला 18,000 रुपयेमध्ये इथं बघायला भेटते लालबागच्या राजाची. बघा खूप सुंदर इथं बघायला भेटते मित्रांनो मूर्ती. आणि ही जी मूर्ती आपल्या टिटवालाची आहे ही थोडी स्पेशल मूर्ती मित्रांनो. ही आपल्याला 4 फुटी इथं बघायला भेटते आणि 4 फुटीची गणपतीची प्राईस आपल्याला 30,000 रुपये इथं बघायला भेटते. तर
खूप आपल्याला इथे युनिक गणपती इथं बघायला भेटतं मित्रांनो. ही बघा एकदम स्पेशल मूर्ती आहे म्हणून याची थोडी कॉस्टिंग जास्त आहे. कॉस्टिंग का जास्त आहे कारण की जी तुम्ही एकदम डिटेलिंग बघितली ना तर तुम्हाला डिटेलिंग समजेल. बघा डिटेलिंग बघितल्यानंतर तुम्हाला समजेल की नक्की याची कॉस्टिंग का वाढलेली आहे. खूप सुंदर आहे आपलं डिझाईन इथं बघायला भेटते. आणि जे त्याच्या साईडला जर आपण आलो त्या साईडला पण आपल्याला 4 फुटी गणपती बाप्पा इथं बघायला भेटते. पण ही पण स्पेशल मूर्ती आहे पण याची थोडी प्राईस कमी मित्रांनो. ही आपल्याला 20,000पर्यंत बघायला भेटते. तर ही पण आपल्याला बघा खूप सुंदर इथं गणपती बाप्पा बघायला भेटते. बघा सुंदर एकदम असं सगळ्या गोष्टी इथं. आणि इथं काय दादा आपले सगळे इथं मित्र वगैरे सगळे पेंटिंग वगैरे करतात. हे सगळे गोष्टी इथं बघायला भेटते. बघा हे तिन्ही मूर्ती आपल्याला लालबागच्या राजाचं बघायला भेटते. हे सगळे लालबागच्या राजाची आहे. इकडे आपलं चिंतामणी रूपी आपल्या इथं गणपती बाप्पा बघायला भेटते. जी गेल्या वर्षी चिंतामणी गणपती बाप्पाची जी मूर्ती होती छावा रूपाची ती आपल्याला इथं बघायला भेटते. बघा हिजे अजून इथं फक्त पेंटिंगच झाले हिजे अजून काहीच कलरिंग वगैरे जास्त झालेलं नाही आहे. जी आखणी वगैरे ती पण सुंदर दिसणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी इथं बघायला भेटतात. हे बघा खूप सुंदर. आणि इथे आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती इथं बघायला भेटते. बघा खूप सुंदर इथं गणपती बाप्पा इथं बघायला भेटतं आपल्याला. हे बघा 4 ते 4.5 फूट असू शकते मित्रांनो. ही बघा खूप सुंदर इथं गणपती बाप्पाची मूर्ती बघायला भेटते इथं बघा. तर मित्रांनो आता आपण त्या कारखान्यामध्ये आहोत. आता त्या कारखान्यामध्ये कसा विषय काय मूर्ती सगळ्या डिस्प्लेला लावल्या आहेत. आणि एका साईडला डिस्प्लेला लावलं आणि दुसऱ्या साईडला सगळी ते पेंटिंगचं काम वगैरे चालू असतो. तर आपण त्यांनाच विचारूयात की त्यांचा एक एक्सपिरियन्स काय आहे ते कधीपासून हे काम करतात ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. तर दादा सर्वात प्रथम तुमचं नाव सांगा मला. माझं नाव संताजी ठाकूर. संताजी ठाकूर काय? अच्छा. मग तुम्ही हे जे पेंटिंगचं काम करताय तुम्ही किती वर्षापासून करताय? 10-12 वर्ष झाली. 10-12 वर्ष झाली काय? अच्छा. आणि जे तुम्ही म्हणजे फक्त पेंटिंग करता की सगळं ओव्हरऑल तुम्ही सगळं करता? पेंटिंग करतो. फक्त पेंटिंग काय? अच्छा. आणि तुम्ही म्हणजे तुमचं टायमिंग वगैरे काय तुम्ही सकाळपासून इथं असतं? सकाळी 8 ते आता सध्या ओव्हर टाईम नाही चालू आहे. 6:30 वाजेपर्यंत चालू आहे. ओके. जर 12-1 वाजता. ओके म्हणजे जसं जसं आपला दिवस जवळ येतील तसं टायमिंग वाढतं जातं. तसं टायमिंग वाढतो आहे काय? अच्छा. आणि जर मला एक सांगा आता आपल्या पूर्ण कारखान्यामध्ये किती मूर्त्या टोटल किती मूर्त्या असतात आपल्या इथं? मूर्त्या आता 2,000 असतात. 2,000 असतात का? म्हणजे त्याचे जास्त पाहू शकतात म्हणजे जसं लोकांची डिमांड असते तशी. ओके. तर इथं मित्रांनो बघा किती सुंदर आपल्या इथं दादा मस्तपैकी शांत डोक्याने असे पेंटिंग करताना दिसतात इथं. खूप सुंदर. ही किती फूट आहे आपल्या? 1 फुटाची आहे काय? 1 फूट आहे काय? ओके. तर मित्रांनो हे बघा आपल्याला इथं बालरूपी तर गणपती बाप्पाची मूर्ती तर बघायला भेटते मित्रांनो. ही पण आपल्याला 2 फूट इथं बघायला भेटते. खूप सुंदर इथं आपल्याला मूर्ती तर बघायला भेटते मित्रांनो. बघा अशी इथं बैठीरूपी गणपती बाप्पाची मूर्ती आहे. त्याच्या साईडला आपण बघितलं आहे दगडूशेठ हलवाई. तर आपल्याला किती दगडूशेठ हलवाईची मूर्ती आतापर्यंत आपण बघितली गेलेली आहे. पण ही पण त्याच टाईपमध्ये आहे. फक्त ही सगळी अशी सोन्याने अशी पिवली झालेली मूर्ती सगळे डायमंड वर्क केलेली अशी सगळी चटे वगैरे केलेली अशी तर ही पण आपल्याला 9,000पर्यंत बघायला भेटते कारण की 2 फुटी गणपती बाप्पाची. ओके. तर मित्रांनो बघा इथं साईडला बघा कसली सुंदर आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती तर बघायला भेटते. ही पण ही टिटवाला टाईप आपल्याला गणपती बाप्पाची इथं मूर्ती बघायला भेटते ही पण. आणि मित्रांनो ही जी मूर्ती आहे तर या मूर्तीचा जो नाम आहे नाम म्हणजे जो आपण हे करतो ना जो त्रिशूळ काढला तो त्याला नाम बोलतात. तर तो जो नाम आहे बघा प्रत्येक मूर्तीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या टाईपचं नाम बघायला भेटतात. तर या मूर्तीचं बघा नाव असं पिंक कलर टाईप आहे पिंक आणि रेड. आणि या मूर्तीचा बघा असा आपल्याला डार्क ब्ल्यू आणि लाईट ब्ल्यूचं आपल्याला इथं कॉम्बिनेशन बघायला भेटते. ही पण मूर्ती एकदम जबरदस्त आहे. आपल्याला 2.5 फुटी गणपती बाप्पाची मूर्ती तर बघायला भेटते. तर ही 2.5 फुटी गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला फक्त 11,000मध्ये इथं बघायला भेटते. ही त्याच्या साईडला पण आहे तीच आहे बघा खूप सुंदर टिटवाला टाईप आपल्याला इथं बघायला भेटते. तर मित्रांनो हाच होता आपला आजचा ब्लॉग. तर ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि गणपती बाप्पा मोरया कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर चला आता आपण भेटूयात पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर जर तुम्हाला बुकिंग वगैरे करायचं असेल जसं दादाने तुम्हाला सांगितलं आहे की बुकिंग फक्त शॉपमध्ये होते आणि 20 जुलैपर्यंत आपली बुकिंग अवेलेबल आहे. तर लवकरात लवकर शॉपमध्ये व्हिजिट द्या.
आणि चला भेटू आता नवीन ब्लॉगमध्ये. तर चला सध्यासाठी बाय बाय.